नमस्कार. एसेन्स ऑफ वुमन्स एम्पॉवर या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज सुरमई आणलेला आहे आणि तो मी बनवून दाखवणार आहे. हे सर्व पीस मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. यातले थोडे पीस मी असे जे मोठे आहेत ते पीस मी रश्श्यासाठी ठेवणार आणि बाकीचे मी फ्राय करून दाखवणार. हा मी मसालाचं वाटण करून ठेवला आहे. ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे याचं वाटण, कांदा, टोमॅटो याचं वाटण करून ठेवलं आहे. हे मी आता रश्श्यासाठी वापरणार आहे. इथे मी वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. पूर्णपणे तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे. त्यानंतर गरम मसाला, तिखट, मीठ हे सर्व व्यवस्थित घालून घेणे. आणि शक्यतो पाणी ओतताना गरम पाणी ओतायचं, म्हणजे आमटीला कट पण चांगला येतो आणि कलर पण चांगला येतो. इथे आमटीला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मी आता मच्छीचे पीस टाकते. एक 5 ते 10 मिनिटच उकळी येऊ द्यायची. मच्छी छान शिजते इतक्यावर. मच्छी म्हटलं की सोलकढी आवर्जून आलीच. इथे मी सोलकढीसाठी ओलं खोबरं घेतले, थोडे जिरे, लसूण आणि आलं आणि कोकमचा अगळ. तुमच्याकडे जर तयार कोकमचं पाणी नसेल तर तुम्ही हे आमसूल असे 10 मिनिट भिजत घालू शकता कोमट पाण्यात आणि याचंही तुम्ही कोकमचं पाणी तयार करू शकता. आणि यानंतर मी हे खोबरं आणि हे सर्व जिन्नस बारीक वाटून घेणार आहे आणि वस्त्रगाळ करून त्या खोबऱ्याचं दूध मी बाजूला काढणार आहे. हे पहा, मी इथे नारळाचं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी कोकम, मीठ, साखर आणि वरून कोथिंबीर पेरणार आहे. साखर 2 चमचे, मीठ चवीनुसार, आणि कोकमचं पाणी. तुम्हाला कमी जास्त तुम्ही पाणी हे कोकमचं किती आंबट आहे, किती कमी आंबट आहे या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आणि इथे माझी सोलकढी बनवून तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने सोलकढी बनवा आणि कशी झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. इथे मी फ्राय मच्छीसाठी मसाला बनवून घेतले. रवा, डाळीचं पीठ, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला घातला आहे. शक्यतो मी ओला मसाला नाही घालत, म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बरेच जण घालतात, पण मी इथे हा वाळाच मसाला घेते कारण थोडीशी मच्छी यामुळे करकरीत राहते आणि ओला मसाला घेतला की थोडीशी मच्छी मऊ पडते. त्यामुळे मी असा वाळाच मसाला घेते. आणि असं मी आता प्रत्येक मच्छीला हा मसाला लावून सर्व मच्छी फ्राय करून घेणार आहे. आणि हे असं तेलामध्ये मंद आचेवर 2-3 वेळा परतून घ्यायचं. कलर पहा किती सुंदर आला आहे. आणि ही पहा, माझी आजची सुरमईची डिश तयार आहे. झणझणीत रस्सा, सोलकढी आणि फ्राय मच्छी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची मच्छी कशी झाली. थँक्यू.